मित्रांनो आता सध्याला मी देवामध्ये आणि तुम्हाला तर माहिती वारीला आलोय आणि इथली खरी परिस्थिती खरी कंडिशन मी सांगतो. बरेच जण म्हणत होते येऊ नका इकडे कुठं हे जे देव आळंदीला तर ही गोष्ट पाणी झालंय जिकडं तिकडं. आणि तुम्हाला सांगतो मी अक्षरशः रात्री आलोया 2 वाजता आम्ही पोचलोय. रात्री 2 वाजल्यापासून तुम्हाला सांगतो आता वारकरी सगळे चालत निघाल्यात. रात्रभर पाऊस होता रात्रभर आणि रात्रभर पाऊस सकाळी परत थोडा उघडला होता परत सुरू झालाय. काय परत सुरू झालाय पाऊस. बरेच वारकरी भिजतात इथं पण चालतात इथे दमत नाहीत थकत नाहीत कारण ती माऊली इथं त्यांना ओढ लागली पांडुरंगाची. आणि पुण्यात सुद्धा बऱ्यापैकी माऊली लोक वारकरी सगळं थांबलेलं इथं. आणि मी शेवटी ह्याच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता तर आता टायमिंग झालाय 11:30 वाजून गेले तर इथे अजून संत तुकाराम महाराजांची पालखी काय इथून हललेली नाही. थोडा एक अर्ध्या तासात इथं विसर्जनाचं ठिकाण आहे. रथ पुढे येऊन थांबलेला आहे तर तिथं येईल 11:30-12 पर्यंत येईल. पाऊस आहे भरपूर. प्रत्येकाने रेनकोट घेतल्यात. रेनकोट कागद ह्याच्या किमती बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत त्या. तर अन्नधान्याचं खायची ह्याची काही वांधी नाही ती सध्याला. खाया काही कमी नाही बाकीचं सगळं ओके. फक्त एकच त्रास आहे पाऊस सारखी येतोय. जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी. वारकरी थांबलेत आणि ही पालखी रथ पुढं आलाय पण पालखी पादुका अजून आलेलं नाही. त्या हे पहिलं विसाव्याचं ठिकाण देवामधून. अरे रे अरे 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 चल